हॅलो. या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करीत आहे. डॉक्टर नंदकुमार वर्तक, डॉक्टर लीना वर्तक. आता पिरॅमिड्स या ठिकाणी सुरू होत आहे. पुढील सूत्र कमलाकर पाटील सर. पिरॅमिड स्पर्धेतील कोड क्रमांक 1 ची शाळा या पिरॅमिड सादर करत आहेत. सुंदर असं प्रात्यक्षिक, टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. चांगल्या आत्मविश्वासाने केलेलं हे प्रात्यक्षिक कोड क्रमांक 1 च्या शाळेने. खूपच छान असं हे प्रात्यक्षिक सादर होते शाळा कोड क्रमांक 1 कडनं. मला वाटतं हा त्यांचं हे दुसरं फॉर्मेशन होतं. ह्यानंतर कोड क्रमांक 2 ह्यानंतर कोड क्रमांक 2 ची शाळा पिरॅमिडचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
पोयसर ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय वैशाली बाबर मॅडम येथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी अकॅडमीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. हॅलो, नवीन डेकोरेट्स खुर्च्या हव्या होत्या, खुर्च्या स्टेजवर. अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिक सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद द्यायची आहे त्यांना. ह्युमन बाईक दुसरं फॉर्मेशन जे आहे हे ह्युमन ब्रिज मानवी पुलाचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे. सुंदर असं हे प्रात्यक्षिक पुन्हा एकदा कोड क्रमांक 2च्या शाळेकडनं. अतिशय सुंदर.
हॅलो. हे मानवी मनोरे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सादर करत आहेत. कोड क्रमांक 2 एकमेकाला साथ देत आणि वरचा पल्ला गाठण्यासाठी हे सर्व लहानसे असे सर्व स्पर्धक आणि शेवटचा शिखर गाठेपर्यंत एकमेकाला साथ देऊन एकमेकाची साथ घेऊनच हे मानवी मनोरे जसे रस्तात तसंच प्रत्येक जीवनामध्ये आपण सुद्धा एकमेकाला साथ देऊनच हे सुंदर जीवन फुलवायचा असा संदेश या मानवी मनोऱ्यामधून मिळतोय. आणि हा शेवटचा शिखर त्यांनी पार केलेला आहे आणि भारतीय झेंडा या ठिकाणी फडकत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचा अतिशय उत्कृष्टपणे हा मानवी मनोरे या ठिकाणी सादर होत आहेत. कोड क्रमांक 2 अतिशय सुंदर आणि योग्य ते आपला तोल सांभाळत उड्या मारत आपला हे जे मनोरे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. फार सुंदर असं प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सादरीकरणासाठी सुद्धा सर्व जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक अतिशय उत्कृष्टपणे आपलं प्रात्यक्षिक सादर करत आहेत. प्रत्येक ठोक्याला एक एक ऍक्शन एक एक कृती करत ते आपला मनोरे सादर करत आहेत. एकामेकाला साथ देत आहेत. कितीही वजन आलं तरी सुद्धा कितीही संकट जरी आली तरी सुद्धा डगमगायचं नाही असा हा संदेश या आपल्या त्या मानवी मनोऱ्यामधून ते छोटे कलाकार आपल्या समोर सादर करीत आहेत. खरोखरच फार सुंदर आणि या छोट्या कलाकारांचं आपण निश्चितच कौतुक करायचं. फार हा मला वाटतं कृष्ण आणि या कृष्णाला सुंदर असं त्याचं आसन तयार करून दिलेलं आहे आणि या आसनावरती विराजमान झालेले आहेत. फार सुंदर छान असं प्रात्यक्षिक या महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमी एज्युकेशन या ठिकाणी आपल्याला हे सर्व कार्यक्रम पाहायला मिळतात. हे सर्व जे कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहेत या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण यूट्यूब वरती सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि ते खरोखरच या आपल्याला संधी जी आहे ती संधी सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोड क्रमांक 3 ने तयार राहायचं आहे. अगदी आपल्या या स्पर्धेसाठी तयारीशी सर्व जे खेळाडू आहेत ते खेळाडू या ठिकाणी तयारी करून आलेले आहेत आणि आपल्या या स्पर्धेमध्ये आपला नंबर मिळावा, आपला जास्तीत जास्त क्रमांक प्राप्त करावा या उद्देशाने सर्व तयारीनिशी सर्व खेळाडू आलेले आहेत. कोड क्रमांक 3 हे सर्व आपल्या योग्य ते पोशाखामध्ये या ठिकाणी आपलं प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी तयार आहेत, सज्ज आहेत आणि ते कोड क्रमांक 3 आपल्या समोर सादर करणार आहेत. प्रात्यक्षिक मानवी मनोरे पिरॅमिड. या पिरॅमिडचा मानवी मनोरेचा एक महत्त्वाचा उद्देश मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकमेकाला साथ देऊनच आपल्याला उद्देश साध्य करायचा आहे आणि खाली कितीही त्यांच्याकडे बरीचशी वजनं त्या ठिकाणी पेलवण्याची ताकद या मानवी मनोऱ्याने हे साध्य होतं आणि तसंच किती संकट जरी आले तरी ते संकट तोलण्याची झेपण्याची ताकद त्यांना या ठिकाणी मिळते. कोड क्रमांक 3चं हे पहिलं प्रात्यक्षिक. 6 ते 7 मुलं खाली आपले तोल सांभाळण्यासाठी आहेत. प्रत्येक 2-2 खेळाडूंच्या मध्ये एक एक विद्यार्थी उभा आहे. तेवढं तोल ते सांभाळलेलं आहेत. पुन्हा एकदा हे जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक मनोरे तयार करण्यासाठी तयार आहेत. एक एक ढोलच्या ठोक्याप्रमाणे आपलं प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये बदल करत आहेत आणि आपली कलाकृती या ठिकाणी दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
सुंदर असं मानवी मनोरे या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या स्टेजच्या डाव्या बाजूला टाकायच्या आहेत नवीन डेकोरेटेड आणि ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या स्टेजच्या डाव्या बाजूला लावायच्या आहेत नवीन डेकोरेटेड स्टेजच्या डाव्या बाजूला खुर्च्या लावून घ्यायच्या आहेत प्रात्यक्षिक या ठिकाणी सुंदर प्रात्यक्षिक सादर केले कोड क्रमांक 2 कोड क्रमांक 3 हे पुन्हा दुसरं प्रात्यक्षिक आपणासमोर सादर होत आहे 5 मजबूत असे गडी खाली स्टेजच्या डाव्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या कृपया आपण खुर्च्या घेऊन बसायचं आहे उभं राहू नका खुर्च्या घेऊन बसा खुर्च्या मागे आहेत कृपया जे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत खुर्च्या मागे आहेत खुर्च्यांवरती बसून घ्या प्रेक्षकांनी जे मागे खुर्च्या लावलेल्या आहेत बसून घ्या जरा मध्ये कोणी उभे राहू नका चला तुम्ही मागे सरका ए सबको पीछे ले लो ए वहां खुर्ची है ना खुर्ची लगाओ ना यहाँ ए मागे सरका तुम्ही सरकाने नवीन या बाजूला खुर्च्या लावून घ्या इकडे भरपूर जागा आहे सुंदर असं प्रात्यक्षिक चालू आहे आणि मनोरे खुर्च्यांच्या पुढे कोणी लहान मुलांनी सुद्धा उभं राहू नका सुंदर असं सलामी दिलेली आहे आणि हा छोटासा अतिशय उत्कृष्ट तोल सांभाळत आणि खरोखरच छान असं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर झालेलं आहे कोड क्रमांक 3 अतिशय उत्कृष्ट पिरॅमिड आपल्याला पाहायला मिळालेला आहे हे इकडे ह्या बाजूला खुर्च्या लावून घ्या ना इकडे खुर्ची पे बैठ जाओ सब वेद प्रकाश या खुर्ची लगाने के बोलो सब ये सबको पीछे ले लो ए चलो छोटे भैया चलो पाछे इकडे खुर्च्या ह्या बाजूला घे वेद प्रकाश यहाँ पे कुर्सी लगा ना हाँ मैं मागे क्या बोलते पुन्हा 6 खेळाडू अतिशय उत्कृष्टपणे आपल्या बॉडी सांभाळत वजनाची संपूर्ण वजन पेलवण्याची तयारी या उद्देशाने ते पुढे बसलेले आहेत 4 खेळाडू पुन्हा एकदा आपल्या पाठीवरती तोल सांभाळण्यासाठी पुन्हा ते तयार आहेत एकावरती एक दुसऱ्यावरती तिसऱ्यावरती चौथा असं तोल सांभाळत आपल्या शरीराचा बॅलन्स शरीराचा तोल मनाचा ताबा हे सर्व सांभाळत आपले या ठिकाणी सुंदर असं प्रात्यक्षिक मानवी मनोरे या ठिकाणी सादर होत आहेत अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोड क्रमांक 3 हे या ठिकाणी सादर होत आहे जबरदस्त बॅलन्स आणि सुंदर असं आपला शरीराचा तोल या ठिकाणी सांभाळलेला आहे खाली 6 आहेत नंतर 4 आहेत नंतर 3 आहेत नंतर 2 आहेत त्याच्यानंतर वरती 1 आहे आणि त्याच्यावरती हा 1 असा हा सुंदर बॅलन्स अतिशय उत्कृष्ट फारच सुंदर एवढा बॅलन्स या ठिकाणी फारच सुंदर बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच छान असं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कोड क्रमांक 3 ने अतिशय जबरदस्त आणि फारच सुंदर असं सलामी दिलेले आहे आणि जोरदार टाळ्या वाजून त्याचं खरोखरच कौतुक करायचं आहे पद्धतशीरपणे ढोलच्या आवाजामध्ये आपापल्या एक उतरण्याची पद्धत खरोखरच सुंदर आणि योग्य अशी शिस्तबद्ध हे पिरॅमिड या स्टेजच्या समोर सादर होत आहेत
पुढचं मानवी मनोरे तयार करण्यासाठी 5 खेळाडू पुढे आलेत आणि पुन्हा एकदा सुंदर असं पिरॅमिड तयार करण्यासाठी ते सज्ज आहेत. हळूहळू ढोलच्या तालानुसार एक एक कृती करत आपला तोल सांभाळत एकमेकाला आधार देत हे मानवी मनोरे या ठिकाणी तयार होत आहेत. पुन्हा एकदा खाली 4 आहेत. 5 4 3 2 1 अशा पद्धतीचं हा पुन्हा एक यांचा बॅलन्स सांभाळत उत्कृष्ट असं मानवी मनोरे या ठिकाणी तयार केले आहेत. आणि सुंदर सलामी आणि खरोखरच उत्कृष्ट असं बॅलन्स तोल सांभाळण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी झालेला आहे. खरोखरच आपली तयारी जी आहे अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या समोर सादर होत आहेत. आणि शेवटची सलामी ठोकलेली आहे. सुंदर जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरोखरच अतिशय उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक या स्टेजच्या समोर पाहुण्यांच्या समोर सादर होत आहे. योग्य पद्धतीने आणि अतिशय उत्कृष्टपणे या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 1-1:30च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी लेझिमच्या स्पर्धा झाल्या. लेझिमच्या स्पर्धेनंतर पुन्हा आता आहे पिरॅमिडच्या स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत. पिरॅमिडच्या स्पर्धा संपल्यानंतरच या ठिकाणी स्मशान येणार आहे. स्मशान नंतर उद्घाटन, या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मार्च पास सुद्धा होणार आहे. यासाठी सर्व शाळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करून आपले संघ या स्पर्धेसाठी पाठवलेले आहेत. आणि या स्पर्धेची तयारी बऱ्याच दिवसापासून त्यांची झालेली असेल असं या कार्यक्रमाच्या आधारे आपल्याला समजत आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असं एक बसलेला आहे, त्याच्यावर दुसरा बसलेला आहे, त्याच्यावर तिसरा बसलेला आहे आणि पुन्हा हा एकदा चौथा बसायला चाललेला आहे. फारच सुंदर आता खरोखरच फारच छान. एकावर एक असे 4 बसलेले आहेत आणि मागे 3ची जोडी आहे. पुन्हा त्यांच्यावरती एक जोडी. खरोखरच फारच सुंदर असं प्रात्यक्षिक या आपल्या स्टेजच्या समोर पाहायला मिळते. प्रत्येकाचं ॲक्शन योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध त्यांच्या हालचाली खरोखरच फारच सुंदर आहेत. आणि पुन्हा एकदा कोड क्रमांक 3 ने हे या सर्व पाहुण्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा सलामी देण्यासाठी त्यांचा जो छोटासा कलाकार आहे तो तयार आहे. सलामी दिलेली आहे सुंदर आणि सर्व पाहुण्यांनी सलामीचा स्वीकार केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट, फारच सुंदर. योग्य तोल सांभाळत ढोलचा आवाज येईल त्याच वेळेला आपण ॲक्शन सोडायची अशी पद्धत किंवा जे शिस्त आहे ती शिस्त या ठिकाणी फारच सुंदर प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या पालघर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचं महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी बोईसर कला क्रीडा महोत्सवामध्ये त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर प्रमोद पाटील सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या महोत्सवानिमित्त आम्ही स्वागत करीत आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे तालबद्ध असं, शिस्तबद्ध असं पिरॅमिड या ठिकाणी कोड क्रमांक 3 ने पार पाडलेले आहेत. यानंतर कोड क्रमांक 4 ने तयार व्हायचंय. कोड क्रमांक 4 स्टार्ट. तयार ठेवायचंय.
हे छोटे कलाकार आपल्या समोर पिरॅमिडचे प्रात्यक्षिक सादर करत आहेत. कोड क्रमांक 4. हे छोटे छोटे बाल कलाकार अतिशय उत्कृष्टपणे आपला बॅलन्स सांभाळत आहेत. खरोखरच वरती पाय करणे, तोल सांभाळणे, सलामी देणे उत्कृष्ट. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. खरोखरच फारच छान असं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर झालेलं आहे. कोड क्रमांक 4 ने हे पहिलं प्रात्यक्षिक त्यांचं आहे आणि उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर केलेलं आहे. ढोलच्या तालामध्ये, ढोलच्या आवाजामध्ये आणि योग्य असं शिस्तबद्ध जे पिरॅमिड आहेत ते पिरॅमिडच्या या स्पर्धेसाठी आपले हे बाल कलाकार आलेले आहेत आणि योग्य अशी तालबद्ध हालचाल, त्याचप्रमाणे शिस्तबद्ध असं त्यांच्या कृती, ॲक्शन फारच सुंदर आहेत. पुन्हा ह्या कोड क्रमांक 4चा दुसऱ्या पिरॅमिडसाठी तयार आहेत. 5 खेळाडू पुढे आलेत. त्यानंतर मागून 2-2 असे 4 खेळाडू, पुन्हा 2-2 असे 4 खेळाडू. एक व्यूहरचना त्यांची या ठिकाणी सुरू आहे. छोटे छोटे कलाकार आपले बॅलन्स सांभाळत, तोल सांभाळत उलटे होऊन सलामी देत आहेत. पाहुण्यांना सलामी देत आहेत. पाहुण्यांनी स्वीकार केलेले आहे. सुंदर छान असं प्रात्यक्षिक अगदी योग्य पद्धतीने आपले सलामी त्या ठिकाणी दिलेली आहे. हा महोत्सवाचा हा पहिला दिवस महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर वर्ष 12व बोईसर कला क्रीडा महोत्सव 2017 या पारसी ट्रस्ट मैदान या मैदानावरती संपन्न होत आहेत आणि त्याच्यामधला हा दुसरा कार्यक्रम. पहिला कार्यक्रम जो आहे तो लेझिमचा कार्यक्रम सकाळी दुपारी 2 वाजता पार पडला आणि त्यानंतर आता पिरॅमिडच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. अतिशय उत्कृष्ट छोटे छोटे कलाकार उलटे, मागे उलटे, पुढून उलट आणि डोक्यावरती त्यांचा बॅलन्स ठेवून सुंदर असं फार छान सुंदर टाळ्या वाजवायच्या या छोट्या कलाकारांसाठी. लहान लहान खेळाडू अतिशय सुंदर आपला पिरॅमिड सादर केलेला आहे आणि बॅलन्स सुद्धा तोल सांभाळत या पिरॅमिडचं पूर्ण केलेला आहे. पिरॅमिडचा त्यांचा हा पुढचा 4था आपल्या ह्या व्यासपीठावर माननीय अशोक वडे सर कृषी सभापती येथे उपस्थित आहेत. मी अकॅडमीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. पिरॅमिडचा दुसरा प्रकार तयार करण्यासाठी पुन्हा एक खेळाडू छोटे छोटे कलाकार पुढे आलेले आहेत. दोन्ही मागच्या खेळाडूंनी पुढे आपलं डोकं आतमध्ये टाकलेलं आहे आणि एकमेकाला सपोर्ट दिलेला आहे आणि योग्य तो तोल सांभाळून एक चांगली व्यूहरचना त्यांनी तयार केलेली आहे आणि हा छोटा कलाकार अगदी सहज वरती सहज जडतं आणि सलामी ठोकतोय. सलामी दिलेली आहे. सुंदर छानच उत्कृष्ट असं सलामी आणि प्रात्यक्षिक. कोणत्याही प्रकारचं चुका न करता योग्य पद्धतीने तालबद्ध पद्धतीने आपण आपले हे प्रात्यक्षिक या ठिकाणी खरोखरच सुंदर असं सादर करत आहेत. भाजप जिल्हा महिला आघाडी माननीय वीणा देशमुख मॅडम, महिला आघाडी अध्यक्ष वीणा देशमुख मॅडम उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती दिलीप देशमुख देखील उपस्थित आहेत. व्यासपीठावर अकॅडमीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत.
हॅलो 5 नंबरचा कोड आहे तो नाहीये, परीक्षकांनी लक्षात द्यायचं. कोड क्रमांक आहे 6. परीक्षकांना विनंती आहे की 5 नंबरचा कोड नाहीये, 6 नंबर कोड क्रमांक 6. कोड क्रमांक 6 ने पुढे यायचंय. मैदानामध्ये आपले मिलिटरीचे हे फौजी आपल्या समोर अतिथी तयारीस आलेले आहेत. जोशबद्ध असं त्यांचं हे संचलन त्यांनी आपल्या पाहुण्यांना दिलेले आहे, मानवंदना दिलेली आहे. आणि आपल्या समोर ते पिरॅमिड सादर करण्यासाठी सर्व मिलिटरी मॅन फौजी भाई आपले आता या ठिकाणी पिरॅमिड सादर करत आहेत. प्रत्येक खाली 5, त्याचप्रमाणे वरती 4 स्पर्धक, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पाठीवरती 3 स्पर्धक आणि पुन्हा एकदा त्यांच्या दोघांच्या वरती सलामी दिलेली आहे. उत्कृष्ट बॅलन्स, अतिशय डोक्यावरती बॅलन्स सांभाळून शीर्षासन त्यांनी केलेलं आहे. खरोखर सुंदर असं प्रात्यक्षिक मानव या ठिकाणी कोड क्रमांक 6 ने सादर केलेलं आहे. अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण परिसर, या ठिकाणी या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल, त्याचप्रमाणे माणुसकीचा झरा हा एक नवीन उपक्रम या महोत्सवाच्या निमित्ताने आपला या 5 दिवसामध्ये या ठिकाणी या अकॅडमीच्या तर्फे सादर करण्यात आलेला आहे. आणि या माणुसकीच्या झऱ्यामध्ये आपल्या घरामधली जे वस्तू असतील, सुस्थितीतील जे वस्तू असतील, ह्या वस्तू आपण या ठिकाणी आणून द्यायचे. सुंदर असा अतिशय उत्कृष्ट असा बॅलन्स सांभाळून त्या ठिकाणी सलामी दिलेली आहे. खरोखरच छान आणि शिस्तबद्ध असं हे पिरॅमिड या माणुसकीच्या झऱ्याच्या जो आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे, त्या ठिकाणी आपल्या घरचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, या वस्तू ज्या आपण वापरत नसतील परंतु ज्या चांगल्या आहेत, सुस्थितीत आहेत, अशा वस्तू आपण या ठिकाणी घेऊन येऊ शकतात. त्यानंतर ज्यांना त्यांची गरज आहे त्या लोकांनी या ठिकाणी विनामूल्य आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. असा हा प्रत्येकाने जर आपला एक एक माणुसकीचा जर झरा दाखवला तर हा जो प्रवाह आहे, हा झऱ्याचा प्रवाह हा निश्चितच मोठा ओहोळ होईल, नदी होईल आणि मोठा तो सागर सुद्धा होईल या ठिकाणी. त्यामुळे सर्व लोकांनी यांना या माणुसकीच्या झऱ्याला निश्चितच पाठिंबा द्यायचा आहे. सुंदर असं प्रात्यक्षिक, अतिशय उत्कृष्ट, फारच छान. फारच सुंदर असं मानवी मनोरे या ठिकाणी आपल्या समोर सादर होत आहेत. शरीराचा बॅलन्स, शरीराचा तोल सांभाळून एकमेकाला साथ देत तेव्हाच आपलं कार्य पूर्ण होतं असं या पिरॅमिडच्या आधारे, या मानवी मनोरेच्या आधारे सर्व लोकांना ते हे मुलं जे आहेत ते संदेश देत आहेत. पुन्हा पुढचं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर होत आहेत. कोड क्रमांक 6. बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय राजू करवीर सर येथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. अकॅडमीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर झालेलं आहे.
पुन्हा एकदा मानवी मनोरे आपल्या समोर सादर होत आहेत. दहीहंड्यासाठी जसं व्यूहरचना चाललेली असते त्याच पद्धतीने वरच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकाची साथ घेत हे जे कलाकार आहेत ते कलाकार या ठिकाणी आपला तोल सांभाळत एकमेकाला साथ देत आणि कोणत्याही प्रकारचा धोका न पोचता सुंदर असा हे मानवी मनोरे तयार झाले आहेत. मानवंदना दिलेली आहे. खरोखरच छान, फारच सुंदर आपला हे पिरॅमिड, आपलं हे जे प्रात्यक्षिक आपण सादर केलेले आहेत आणि झेंड्याच्या आधारे झेंडा घेऊन आपण मानवंदना त्या ठिकाणी दिलेली आहे.